आत्या, ओ आत्या, ऐकलं का? आत्या, गरम पाणी काढलंय आंघोळीला, लवकर आंघोळ करून घ्या. वाईस हळू बोल, ऐकायला येतंय मला. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय, कानाचं नाही. अख्ख्या गावाला वरडून सांगते मी आंघोळीला चाललीये म्हणून. हाय का आता? थंडीचं पाणी लवकर गार होतंय म्हणून सांगत होती. तर तुला लय काळजी ना, कोरडी मायानं उपाशी नेच ग बाया. मंगले, अबया, आत्या, अगं मंगले, आत्या, अव काय झालं आता? कुठल्या जन्माचा बदला घेतीस ग माझा? का मला मारायचा विचार आहे वय? बर्फागत गार पाणी दिलंय म्हणती गरम दिलंय म्हणून. अहो आत्या, चांगलं गरम पाणी तापवलं होतं म्या. मग मी काय खोटं बोलतीये वय? बघ बादलीत हात घालून, म्हणजे कळेल तुला. या बया, ही बादली नव्हती. मग कुठे गेली? थांबा जरा बघते म्या. हा बघ लवकर. बया, ही बादली इथं कोणी आणली? बादली नको नेऊ, थांब. टोन्या, तुझ्या कोणी गरम पाणी नेलं तर धुवायला? थांबा. अगं मम्मी, कसं आहे, एकतर आधीच लय गार आहे आणि त्यात अजून जर गार पाण्यात धुतलं का नाही अजून गार लागतं. म्हणून मी तेव्हाच गरम पाणी आणलं होतं. फक्त स्वतः हात धुवायचं राहिलं. तू वाईस थांब. अगे गार पाणी हात धुवाय. अगं थांब की मम्मी. अगं ही बघा, गरम गरम पाणी. अगं मम्मी, एवढंच पाणी दे फक्त हात धुईल. अगं तुझ्या कोणाशी गरम पाणी घेतलं होतं? अगं मम्मी, अगं हात नाही धुतला मी. कधी कधी उद्योग सुधारणार रे तुझं? अरे तुझा डाबरा बसविला तुझा. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात. तुझ्या पालखीचा निघाला धूर. तुझ्या बुडाला बसलं चटक. तुझ्या नॉनसेन्सला झालं मूळ व्याज. मला आंघोळीला दिलेलं पाणी धुवायला घेतोस वय? तुला काय लाज वाटते का? अजून दे 2 रट. अगं मम्मी, अगं लागतंय. मंगले, मला परत गरम पाणी दे ग आंघोळीला. चला. ए मम्मी, आणि मला बी गरम पाणी दे. मी अजून हात नाही धुतला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, स्वतःवर जरा कंट्रोल ठेवा. बाहेर कोणाला काही सांगू नका, नाहीतर कंगनी बाबांचा खोप होईल तुमच्यावर. तुम्ही अजून गरीब व्हाल. नाही नाही डॉक्टर, चुकलं माझं. मी नाही कोणाला सांगणार. कोणाला सांगू नका, मलाही सांगू नका. आणि मी जी गोष्ट सांगितली ती लक्षात ठेवा. तुम्हाला जी वस्तू सापडली ती बाजारात विकायची 10% तुमच्याकडे ठेवायची आणि 90% ती गोष्ट जिथे सापडली तिथे परत करून ठेवायची. जर का असं नाही केलं तर, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ते काम थांबवायचं नाही. तर पौर्णिमेला तिथे खाणत राहायचं. तुम्ही श्रीमंत व्हाल. हो डॉक्टर. आता कंगणी बाबाचं दर्शन घ्या आणि या. डिंपल, दरवाजा का बंद करतेस तू? हे बघ, मला काही करायचं नाही सांगितलंय ना मी तुला. हो, काही नका करू. वाटलं तर बसा तुम्ही. तो दरवाजा उघडा दे. आणि मी इथं बसून काय करू? हो, तुम्हाला पिक्चर दाखवायचा ना म्हणून दरवाजा लावलाय म्या. तू वेडी आहेस का जरा? मी इथं बसून काय पिक्चर बघू? कारण मी सांगते ना म्हणून. अहो, हा पिक्चर बघितला ना तुम्ही तर तुमचे होशच उडून जात्या. थांबा, मी तुम्हाला दाखवते. हे बघ, कसा वाटला पिक्चर? अगं काय वेडेपणा आहे हा सगळा. हा वेडेपणा तुमच्या नवऱ्यापर्यंत जाऊ शकतो. हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. नाहीतर काय? नाहीतर काय? मला धमक्या द्यायचा नाही. मला लय राग येतो. तुमचा व्हिडिओ नवऱ्यापर्यंत पाठवला ना तर तुम्हाला मारून टाकल तो. त्यामुळे माझ्याशी इज्जतीत बोलायचं, समजलं ना? का पाठवा व्हिडिओ. मी तुझ्या समोर हात जोडते, पण प्लीज तो व्हिडिओ डिलीट करून टाक. माझ्या नवऱ्याला नको पाठवूस. तो राक्षस आहे. मला मारून कुठे पुरेल ना कुणाला कळणार पण नाही.
मी हा व्हिडिओ डिलीट करतो. अहो हा व्हिडिओ बनवायला मी किती कष्ट घेतले माहित आहे तुम्हाला? तुला काय हवंय सांग, मी देते. पैसे, आणि ते पण 2 लाख रुपये. काय? एवढे पैसे? अगं मी कुठून आणणार आहे एवढे पैसे? माझा नवरा नाही देत मला एवढे पैसे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी त्यांना पाठवते. नाही नको प्लीज डिंपल, असं काय करू नको. मला थोडा वेळ दे, माझ्याकडे जमते ना तसे मी तुला पैसे देत जाईल. हे घे, आता माझ्याकडे 5,000 आहेत, हे ठेव. उरलेले मी माझ्याकडे येतील तसे देईन. ठीक आहे. जावा. आणि हा, आणि लवकरात लवकर मला बाकीचा पैसा पण मिळाला पाहिजे, नाहीतर ह्यो पिक्चर रिलीज करायला मला जास्त वेळ लागणार नाही. अगं बाई सांगितलं ना, माझ्याकडे आले पैसे की मी देईन तुला. आणि आपल्यात जे काय बोलणं झालंय आणि इथून पुढे जे काय बोलणं होईल ते जर डॉक्टरांना सांगितलं ना, तर हा व्हिडिओ तुमच्या नवऱ्यापर्यंत नाही ना पोहोचवला तर बघाच तुम्ही. नाही मी कुणाला काही सांगणार. दिदे, काय? अगं दिदे, मी तुझा पिक्चर बघितला आणि त्यात असलं काम केलंस का नाही, असली ऍक्टिंग केलीस. हा, मला तुझी ऍक्टिंग लय आवडली बघा. भाई मग मैं हाइज बड़ी हीरोइन, डिम्पल को सिंपल नहीं समझने का. आणि तिथे ते रडायचं सीन होता का नाही? अयो, म्हशीचा हांबारनं बी कमी पडेल त्या समोर. हा, असली हांबारलीस, असली रडत होतीस माहिती तू. टोन्या, तू माझं कौतुक करतोय का इज्जत काढतोयस रा? अगं तिथे मी तुझं कौतिकच करतोय. आणि तो सीन बघितल्यावर मला पण रडाय आलं होतं. मग मी असं डोळ्यातलं पाणी पुसलं, मला असा अभिमान वाटला. ह, आणि मला असं वाटलं की समजाच मी सांगू सुटावं की ही माझी दिदी. पण माझ्या कोणी विश्वासच नसता ठेवला, कारण माझ्याकडं आपल्या दोघांचा फोटो नाहीत ना, माझ्याकडं फोन नाही. हा, आता कसं माझ्याकडे जर फोन असला का नाही, मग मी तुझा फोटो काढला असतं, व्हिडिओ काढले असते. पण माझ्याकडे फोनच नाही. आता तुझ्याकडे आहेत पैसे तर दे मला. असं एवढूसा एक मोबाईल घेऊन, असा एवढा कॅमेराचा एक मोबाईल घेऊन दे ना. भाई तरी म्हटलं एवढ्या वयाचं माझं कौतुक का चाललंय ते? अगं नाही तुझे, अगं मी खरं सांगतोय, कसलं काम केलंस तुझ्या पिक्चर मध्ये, असं एकदम बेकार. बेकार? अगं म्हणजे बेकार, सॉलिड, खतरनाक असं. भाई मग त्या पिक्चरचं नाव सांग बघू. पिक्चर? अगं ते आता माझं लक्षात नाही, पण तुम्हाला मोबाईल दिला का नाही, मी तुझा रोज एक पिक्चर बघणार. हा, पिक्चर नाही बघितलास ना तरी चाल, पण मी तुला अजिबात मोबाईल घेऊन देणार नाही. माझ्याकडे नाहीत पैसे. चल निघित ना. हे काय आता थांब फटल. अयो, तिचे पैसे आहेत. तिथे मला मोबाईल घेऊन दे, नाहीतर का नाही मी मम्मीला सांगेन तुझ्याकडे एवढे पैसे आहेत. ठीक आहे, सांग जा. मी काय घाबरती वय? जा सांग मम्मीला. सांगायचंय ना सांग, पण मी तुला 1 रुपया बी देणार नाही. दिदे, मी खरंच मम्मीला सांगेन ना. जा सांग. ए मम्मी, ते तिकडे 10,000 रुपये. अरे 1 लाख रुपये सांगायचं की. 10,000 रुपयात म्हणे 5,000 रुपये आहेत. आता पैसा बी मोजता येणं झाले. कशाला मरायला शाळेत जाताय काय माहिती. मम्मी, अगो मम्मी, तिकडे लय पैसे, लय पैसे. टोन्या काय बडबडतोय सी? अगं मम्मी, मी खरं बोलतोय. मी माझ्या ह्या डोळ्यानं बघितलं, ह्या डोळ्यानं लय पैसे. आणि मी तिला बोललो पण की मम्मीकडे खर्चायला पैसे नाहीत, तिला खर्चायला पैसे दे. ती मला काय म्हणली, मी पैसे देणार नाही, हे माझं पैसे, मी का देऊ? या बया, घरात दबणी नाही. हा, दोन्ही याचं खायला कसं करू ते कळना झालंय. आणि ही नोटा मोजत बसली वे. खायला लागतंय ना तिला, मग घरात पैसे कोण देणार? चल जरा बघतीस तिच्याकडं. डिंपल, घरातलं दूध संपलंय, महिन्याचा बाजार संपलाय. तुझ्याकडे जी पैसे आहेत ना ती दे खर्चायला.
अशी काय बघतीयस? देतीयस ना? माझ्याकडे नाहीत पैसे. ये मम्मी अगं खोटं बोलतीय. अगं हिच्याकडे लय पैसे आहेत. नुसत्या 500-500च्या नोटच नोट आहेत आता. टिंपे, वाईस दया येत नाही ना तुला घरातल्यांची? अगं कुठल्या दगडाची बनली आहेस? ती घरात पैसे द्यायला नकोय तुला. वय एवढं कळतंय ना, मग कशाला मागतेस? अगं टिंपे, पण तुझी काय जबाबदारी आहे का नाही? हे बघ, आम्हाला आत्तापतूर जेवढं जमतंय तेवढं समजा केलंय तुझ्यासाठी. आणि खाल्लेस की आत्तापतूर शाळेत बसून शांत. मग आता कमवतेस तर दे की घरात पैसे. काढ आता माझ्या खायचा प्यायचा पण हिशोब काढा. बरोबर आहे, तू सावत्र आहेस ना माझी, मग खायचा प्यायचा खर्च काढणारच तू, बोलणारच हिशोबाचं. सख्खी आई असती ना तर अजिबात असं बोलली नसती. टिंपे, टिंपे, अगं मला तसं काय म्हणायचं नव्हतं. माझ्या मनात बी नाही का तसलं काय. नाही एवढी वाईट आहे बाई की तुझं खाण्यापाण्याचे हिशोब ठेवीत. काय चाललंय ग? कसला गोंधळ लावलाय? अगं आजी तुझ्याकडे लय म्हणजे लय पैसे. अरे तुला घातलं म्हणून डाबऱ्यात, तुला तिचं पैसे ती कमावती आणि तुला कार पिलीक उठतोय. अगं आजी पण ही मम्मीला पैसे देणं झाली ना खर्चायला. आणि तू किती देतोय सर खर्चायला? लोकांचे माप काढतोयस ती. ज्ञान सांगेल लोक आणि शिंबूड आपल्या नाका. काय 1 रुपया बी देऊ नको ग डिंपे. तुम्ही सांगायचं बाकी होतं तिला. घरातली चूल पेटती राहावं म्हणून मी तीच रात झटतीया. आणि तुम्ही हिला पैसा देऊ नका म्हणून सांगताय बाई. आणि हिला काय बोललं की सावत्र आई आहे म्हणून अशी वागती, सावत्र आई आहे म्हणून तशी वागती. आता तुम्हीच सांगा आत्या, मी कधी चुकीचं वागले हो हिच्याशी? पिंपे, अगं सख्खी आई करणार नाही एवढं करते मी तुझ्याच. दिसरात माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही, सतत काळजी वाटत राहते. बया, माझ्या पोरीचं कसं होणार? तिचं लगीन कवा होणार? संसाराला कवा लागणार? अगं माझ्या टोण्याचं जेवढं करत नाही तेवढं 100 पटीनं मी तुझं करते. पण जरा माझ्या तोंडातून शब्द इकडे तिकडे गेला लगेच बोलून दाखवतेस सावत्र आहे म्हणून. तुला नाही द्यायचं ना, नको दिवस बाया पैसे. मला असं काळ झालं घर पडायला असं बोलत जाऊ नकोस. नवरा आहे मी तुझा, मला उलट उत्तर देतेस तू? तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची? माझ्यावरती आवाज चढवतेस म्हणजे नक्कीच तू माझ्याशी खोटं बोलतेस. मला माहितीये तू तुझ्या याराला भेटायला गेली. यांनी माझा पाठलाग केला होता की काय? मी डॉक्टरांना माझ्या प्रेग्नन्सी बद्दल सांगितलंय हे यांना कळलं तर नसेल ना? ए बोल ना. मी काय भिंतींशी बोलतोय का? कोणाला भेटायला गेली होतीस तू? बघितलं, यांचा जरा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर. आणि तुम्ही म्हणताय समजून घे. कसं समजून घेऊ मी यांना? आता तुम्हीच बोला यांच्याशी काय बोलायचंय ते. अहो हे एवढं बोलतायत मला आणि तुम्ही गप्प बसलाय. मूर्ख आहेस का? कुणाची बोलतेस तू? बघा, इथं तुम्ही आहात आणि हे मला विचारताय कुणाशी बोलतीयस. मुद्दाम मुद्दाम करतोय हा माणूस. तर तुम्हीच समजवा यांना काय समजवायचंय ते. तोंड बंद कर तुझा. कोणच नाहीये तिथं. अहो एवढा हाडामासाचा माणूस उभा आहे तुमच्या समोर आणि तुम्ही म्हणताय कोणच नाहीये. चढलीये तुम्हाला, जरा कमी पीत जा. वेळ लागले का तुला? वेळ येत का तू बेअक्कल बाई? तुझा इलाज जर केला नाही ना तर तू मला पण येडं करून टाकशील.
हे बघ, ही पातळ कंगणी, याच्यात काय दिसतं का तुला? नीट बघ. नाही. हे बघ, दे बिस्किट. ही बिस्किट आता याच्या आत टाकतो. फसवलं तुम्ही मला. मला माझी सोन्याची बिस्किट पाहिजे. आत्ताच्या आत्ता बिस्किट पाहिजे, लगेच द्या. हे आवाज कमी. तुझी कसली बिस्किट? ती बिस्किट माझी होती. या बिस्किटाकडे बघायची लायकी तरी का तुझी? आणि शेवटचं सांगतोय, मी नसताना माझ्या रूम मध्ये आले तर डायरेक्ट जेव घेईन. बरोबरच बोलत. आता बघा, तिला मी दवाखान्यात घेऊन चाललेलो तर इकडे पळून आली. ही दवाखान्यात गेली तर ही प्रेग्नेंट आहे, तिच्या नवऱ्याला कळेल. आणि हिने घाबरून जर तोंड उघडलं तर माझी वाट लागेल. मला काहीतरी करायला पाहिजे. सांगा ना यांना, मी वेडी नाहीये. हो, म्हणून एकटी बडबड करत असते. तू चल, तुला आज मी डॉक्टर घेऊन गेल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. राव, काय करता तुम्ही हे? मला तुमच्याशी जरासं महत्वाचं बोलायचंय. जरा बाजूला याल का 2 मिनिट? सिंगराव, तुम्ही काय करता तुमचं तुम्हाला कळत आहे का? किती मोठी रिस्क घेताय तुम्ही. जर का त्यांना दवाखान्यात घेऊन गेला, डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही कोणाशी बोलता आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या प्रियकराला तुम्ही मारून टाकलं, तर हे प्रकरण किती महागात पडेल. जी गोष्ट तुम्ही जगापासून लपवून ठेवली ती सगळ्यांसमोर येईल. अहो, पोलिसांपर्यंत कळेल. तुम्ही जेलमध्ये जाल, खडी फोडत बसाल. कळतंय का तुम्हाला? तुमचं मला पटतंय हो डॉक्टर, पण तिच्या त्या सततच्या बडबडने ना माझं डोकं अगदी बधीर होऊन गेलंय हो. मला सगळं कळतंय, सगळं पटतंय, पण त्यांची अवस्था फार नाजूक आहे. तुम्ही त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी प्रेमानं वागा, प्रेमानं बोला त्यांच्याशी. कदाचित त्या लवकर बऱ्या होतील. आणि जर नाही झाल्या तर मग तुम्ही दवाखान्यात घेऊन जा. बघा, मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतो, तुम्ही ऐकायचं ना ऐकायचं, किंवा मग तुम्ही आत्ताही दवाखान्यात जाऊ शकता. नाही, नको डॉक्टर, मी थोडे दिवस थांबतो. थँक्यू डॉक्टर, तुम्ही माझे डोळे उघडलेत. हो, नाहीतर मी माझ्या पायावरती दगड मारून घेत होतो. खरंच थँक्यू तुमचे डॉक्टर. हे काय करता? आभार वगैरे काय मानू नका. मित्राचे कसले आभार मानताय? जा, तुमची बायको खूप घाबरली आहे. जा, त्यांच्याशी प्रेमानं बोला, प्रेमानं वागा त्यांच्याशी. ए नीलम, तुला दवाखान्यात जायचं नाही? ठीक आहे, आपण नको जाऊया. हा, चल चल घरी चल, तू आराम कर. मला नाही जायचंय. हे मला आता घरी चल म्हणतील आणि डॉक्टरकडे घेऊन जातील. मी समजावलंय त्यांना, तुम्ही काळजी करू नका. जा घरी तुम्ही. चल घरी चल. नाही, मला नाही यायचंय तुमच्या बरोबर. अगं मग काय तुला इथंच राहायचंय कायमचं? चल घरी चल. बजा, डॉक्टर का? हा, तुम्हाला गाडी पाहिजे होती ना का? चला बसा, जाऊ आपण. बजा, अरे किती रे, किती किती करतोस तू माझ्यासाठी? हाय का डॉक्टर? अहो, तुम्ही आमचं देव माणूस आहे. तुम्ही सगळ्यांची सेवा करताय म्हटलं, तुमची मदत मी नाही करणार तर कोण करेल? हा घ्या. एवढं रातचं कुठं जायचं तुम्हाला? कुठं का जाय ना तुम्ही, पण एवढ्या रातचं मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, म्हणजे नाहीच जाऊ देणार. हा, या सगळं जाऊ, या.
डॉक्टर. अहो बसा की, कसला विचार करताय, बसा. बजा अरे तुला माहिती आहे ना, मला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही. मी जाईन माझा माझा एकटा. हाय का तरच असलं याच्यामध्ये. अहो पाठ दिशी जाऊ आणि पाठ दिशी येऊ, बसा. बजा म्हणजे तुला माझ्यावर विश्वास नाहीये. तुला असं वाटतं का मी तुझी गाडी घेऊन जाईन, कुठेतरी धडकवेन, ऍक्सिडेंट करेन किंवा काहीतरी गाडीला करून आणेन? तुला माझ्यापेक्षा तुझ्या गाडीची जास्त काळजी वाटते का? हाय का डॉक्टर? अहो हे काय बोलणं झालं का? तुमच्यापेक्षा मला गाडी जास्त महत्वाची आहे वय. असं बोलू नका हो डॉक्टर. ठीक आहे, चावीन तुम्ही गाडी घेऊन जा. परत असं बोलू नका परत कधीच. गाडी तुमच्यापेक्षा जास्त महत्वाची आहे ती. हा नाहीतर एक काम करा, तुम्ही गाडी घेऊन जा आणि परत या. गाडी आहे का नाही दगडानं चिचून पिटवून टाकतो एका भुकीतच. नाही नाही नको नको बजा, मी आपलं काय जाईन चालत, तेवढाच व्यायाम पण होईल माझा. अहो डॉक्टर चुकलं माझं, चुकलं म्हटलं तुमच्या संग येतो म्हणून, चुकलं माझं. काळजी वाटते म्हणून बोललो हो. अशा आहे का नाही 100 गाड्या ओळून टाकेन तुमच्यावरनं. बजा तुला माहितीये मला कोणाला नाही म्हणायला आवडत नाही. आता तू एवढी रिक्वेस्ट करतोय म्हणून मी ही गाडी घेतो, नाहीतर मी चालत गेलो असतो. देसावी घ्या घ्या ही बाजू. बोला जयसिंगराव. अहो डॉक्टर काहीतरी करावं. माझ्या बायकोचं मला खूप कंटाळा आलाय. अहो तिचं तर वेळ दिवसेंदिवस वाढतच चाललंय. आणि हे जर असं चालू राहिलं ना तर खरोखरच एक दिवस मलाच वेळ लागेल. मला कळतंय तुमचं सगळं. तुम्ही एक काम करा, मुंबईला जा, काही डॉक्टरांना भेटा. हवं तर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये काही डॉक्टर आहेत, त्यांचे नंबर देतो मी तुम्हाला. ठीक आहे, मग आजच घेऊन जातो तिला. त्यांना नका घेऊन जाऊ, तुम्ही आधी जाऊन भेटा. त्यांना प्रॉब्लेम सांगा, परिस्थिती सांगा, त्यांना विश्वासात घ्या. म्हणजे तुमच्या बायकोने जर का काही सांगितलं तर त्यावर लगेच ते विश्वास ठेवणार नाही. कळतंय मी काय म्हणतोय? तुमचं म्हणणं पटतंय मला डॉक्टर. मी आजच मुंबईला जातो, 2 दिवस तिथे राहतो, तिथल्या डॉक्टरांना भेटतो आणि जे डॉक्टर विश्वासले असतील त्यांच्याकडे तिचा इलाज चालू करतो. ग्रेट. एक मिनिट, हे घ्या, सगळं सुरळीत होईल. बर चला मी येतो डॉक्टर. हा मी मुंबईवरून आलो की तुम्हाला भेटतो. हा बोला ना डॉक्टर. एक गुड न्यूज आहे, तुझा नवरा मुंबईला निघालाय. म्हणजे मी त्याला जायला सांगितलं आणि तो तयार झाला. काय सांगताय डॉक्टर? तुम्ही काहीही करू शकता, खरंच काहीही करू शकता तुम्ही. मला काहीही करायचं नाहीये तर सेलिब्रेशन करायचं, तेही तुझ्यासोबत. मी काय सांगतो लक्षात घे. तुझा नवरा बाहेर पडला की लगेच मला फोन कर. आपण फार्म हाऊसला भेटूया. हो चालेल डॉक्टर. आणि छान मज्जा करूया. आता 2 दिवस आपल्याला कसलाच त्रास नाही. 2 दिवसच नाही, इथून पुढे तुला कसलाच त्रास होणार नाही. तुम्ही किती विचार करता ना माझा. आता तर करायलाच पाहिजे ना. काय पण. बरं डॉक्टर, हे गेले ना की मी तुम्हाला लगेच फोन करते. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय मला. आणि मला कधी एकदा तुला सलोनीकडे पाठवतो असं झालंय. वा 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 मस्त. काय चाललंय? तिथं काम करायला येते का व्हिडिओ बनवायला येते ग? मॅडम अहो काम करायला कोणी यायला तर पाहिजे का? मीच नटापट्टा करून बसू इथं आता जुंकू चुकू. आणि त्यात तुम्ही मला पगार बी द्याय ना. मला आजच्याच माझा पगार पाहिजे ना. अगं काय चाललंय तुझं? तिथं परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय? येतात का पार्लर मध्ये एकतरी गिराय? त्यात मला पिक्चर पण मिळाना झालंय. कुठनं देऊ मी पैसे? अगं माणसानी जरा कळ सोसावी. कळ सोसली की नाही माणूस मोठा होतो. मला नका झुंकू चुकू बनवू आणि मला नाही मोठं माणूस बनायचं. तुम्ही आधी माझा पगार द्यावं. तशा बिले पार्लरवाल्या माझ्या माग लागल्या. नाही तर जाईन मी तिकडं काम करायला. ठीक आहे जा.
का? मग खरंच जा की. मी एकदा सांगितलं ना माझ्याकडे पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून. ठीक आहे, जाते मी. डिंपल मॅडम, पण मला तुमची लय आठवण येईन. ही तर खरंच निघाली की. थांब. हे घे. चुकू चुकू, मॅडम मला वाटलंच होतं. हे काय? अहो 3 महिन्याचा पगार थकलाय माझा. हे बरं आहे तुझं. माझ्याकडे पैसा नसताना पण तुला पैसा दिलाय त्याची काहीच कदर नाही का? बाकीचा पैसा नंतर देते, आधी काम कर. बरं ठीक आहे. आता एवढी मोठी हिरोईन इनवणी करती, हातापाया पडती म्हटल्यावरती मी थांबते. हा, आता हिच्या सारख्यांचं पण ऐकून घ्यावं लागते. नीलमकडनं लवकरात लवकर पैसे काढून घेतलं पाहिजे. माझ्याकडे काहीच पैसे नाही राहिला. हॅलो हॅलो डिंपल, अगं सागर आवाड बोलतो. सागर आवाड, आपण एक फिल्म केली होती ना बघ एकत्र. हा, तो सागर आवाड. हा 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 सर बोला की. अगं मी एक सिनेमा करतोय आता, त्यामध्ये काम करशील का तू? हो एका पायावर करेल की. कधी यायचंय, कुठे यायचं, कसं यायचं सगळं सांगा. अगं आत्ता यायचं, अर्ध्या तासात पोहोचायला लागेल तुला. अर्ध्या तासात? हो अर्ध्या तासात कसं शक्य आहे? मला स्क्रिप्ट माहिती नाही, आपली मीटिंग झाली नाही, डायरेक्ट कशी ऍक्टिंग करणार मी? हे बघ, तुला जमत असेल तर हो म्हण, नाहीतर मी दुसरी हिरोईन बघतो. नाही 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 नको, मी अर्ध्या तासात येते. एक काम करा, मला ऍड्रेस पाठवा. हा, मी येते लगेच. ठीक आहे, ऍड्रेस पाठवतो तुला लगेच. हा हा. पिंके, ए पिंके लवकर ये बाहेर. काय झालं मॅडम? अगं मला पिक्चर भेटलाय. खरं? ए झुंकू चिकू, ए झुंकू चिकू, ए पगार होणार, ए पगार होणार. मला आत्ताशी पिक्चर भेटला आणि तुझा काय पगार मिळेल? बरं ठीक आहे, तुझा पगार पण देऊन टाकते आणि डॉक्टरांचा मास्क पण जिरवते की नाही बघत. मी आपण काय बोलत बसली? मला अर्ध्या तासात बोलवले अगं पिक्चरला. तू एक काम कर, पार्लर मध्ये लक्ष दे. पार्लर मधलं सगळं काम करायचं आणि व्हिडिओ बनवत बसायचे नाही. मी मेकअपचं सामान घेते. ब्रश कुठे ठेवले? कधी कधी ह्या गटारात त्या गटारात असं लोळून आपलं गावाची राखण करतात. कधी कुणाला काय बोलत नाही, तरी बी आपल्याला इज्जत देत नाही. खरंय तुझं. दारूला सगळी वाईट म्हणते ती, आणि आपण त्या वाईट गोष्टीला रोज पिऊन संपवतोय. आपण तर खरं समाजसेवक आहे, आपल्याला तरी पण कोण इज्जत देत नाही. नाहीतर काय. मी काय म्हणतो, दारू पिऊन आपण कधी मारामारी केली का? कधीच नाही. दारू पिऊन आपण कुणाला शिवा. अरे बघून चालता येत नाही का? ए सागर गोट्या, अभिजित म्हणायचा. सागर गोट्या, आम्हाला धडकला तू. 2 सरळ माणसं चाललेली असताना आम्हाला धडकला. आता तू माफी मागायची दोघांची, म्हणायचं मी शुद्धीत होतो म्हणून चुकलो. माफी माग. बर बर, मला माफ करा, चुकलो. आणि आता जाऊ द्या मला. चल पाय फुकणीच्या. तर क्वार्टर, मी काय म्हणत होतो, आपण कोणाला शिव्या देत नाही, मारामाऱ्या करत नाही, समजुतीनं वागतो. अरे आपण समजूतदारच आहे. अहो बिवडी माणसं लय समजूतदार असतात. हे बघ, कुणाला जर दुःख झालं तर आपण काय म्हणतो, चल प्यायला. एखाद्याला आनंद जरी झाला तरी आपण काय म्हणतो, चल प्यायला. कुणाला काय बी होऊ दे, सगळ्यांना म्हणतो चल प्यायला. जगात असा समजूतदारपणा कुणी दाखवतं का? कोणीच नाही. ए भुसनाळ्या, अरे डोळे काढून काय पोरसनी गोट्या खेळायला दिलेत का? इथं 2 मोठी माणसं एका सरळ रेषेत चाललेत ना, दिसत नाही का तुला? देव काही एक. नको मारू, तुझ्या एका फटक्यात मारेल हो. आपण साधी माणसं आहे, मारामाऱ्या नाही करत आपण. आता क्वार्टर बोलला म्हणून सोडतो तुला, नाहीतर काय? एक तर तुम्ही मलाच येऊन धडकलाय आणि तुम्ही मलाच बोलताय. होय चला निघा, तुडवीनच दोघांना पण बघा इथं. बेवडे साले कुठले. हे क्वार्टर सोड मला.
याला इथंच जिता गाडतो. सोडतो मला, मी आता याची पायलीच भरतो. सोड. मारामारी नाही, आपण साधी माणसं आहे. आपण जेवढे आहे तेवढ्याची इज्जत घालवायची नाही. अरे आपल्याला कुणी इज्जतच देईना. आपण काय करू, नामाकडे जाऊ, इज्जत डबल करून घेऊ त्याच्याकडनं. कार्टर त्यांनी डबल करून दिली होती ना, लोकांचे पैसे पण डबल करतो. त्याला सांगू आत्ताच्या आता आम्हाला आमची इज्जत डबल करून पाहिजे. चल. हा चल, लगेच एका सरळ रेषेत जा. हा. तुम्ही ए संध्या, काय टाइमात चालू आहे? अरे सगळ्या ज्युनियर्सना तयार कर ना. हो सर. सर हॅलो सर. हाय डिंपल, बेबी कधी आलीस तू? अहो 5-10 मिनिटं झाली. आणि काय हो सर, तुमच्या येडीला काय अक्कल आहे का नाही? तिला म्या कोणी हे माहित नाही, पिक्चरची हिरोईन माहित नाही तिला. बरं ते सगळं जाऊ द्या, माझी व्हॅनिटीची गाडी कुठे आहे? नाही म्हणजे मी मेकअप करून येते ना. आणि माझा हिरो कोण आहे? म्हणजे नवीन हिरो नाही ना? कारण काय, त्या नवीन हिरोना ना ऍक्टिंग शिकवावी लागते. आणि मी असलं काय बी करणार नाही, आधीच सांगते तुम्हाला. बेबी ऐक ना, तू या पिक्चरची हिरोईन नाहीयेस. आणि माझी कॉस्ट्यूम? एक मिनिट सर, काय म्हणाला तुम्ही? या सिनेमाची तू हिरोईन नाहीयेस. ऍक्च्युली तुला मी इथं गर्दीतच उभं राहायला बोलवलं होतं, पण सीन लय भारी आहे. 5-6 डायलॉग आहेत. 5,000 रुपये पर डे मिळेल. 5,000 रुपये. तू तयार हो लवकर, मला थोडस काम आहे. अहो पण मी इथं हिरोईन म्हणून आली. हे बघ, तुला करायचं असेल तर कर, नाहीतर तू जाऊ शकतेस. इथं 500 मुली लाईन मध्ये उभे आहेत, कळलं का? मी नाही करणार असला रोल. सर, त्या गर्दीमधल्या मुलींना कोणाला तरी तयार करू का? आमचे जरा पैशाचे प्रॉब्लेम झालेत, त्यामुळे आम्ही तो पिक्चर थांबवलाय. आम्ही तुम्हाला जो ऍडव्हान्स दिला होता सिनेमासाठी, तोच न्यायला आम्ही परत आलोय. आम्हाला आमचे पैसे परत द्या. ही तुमच्यासाठी नोटीस आहे. जर तुम्ही वेळेवर पैसे नाही भरले तर तुम्हाला अटक करावी लागेल आणि तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला तुरुंगात काढावं लागेल. घरातलं दूध संपलंय, महिन्याचा बाजार संपलाय. तुझ्याकडे जी पैसे आहेत ना, ती दे खर्चायला. ती एक काम करते, समजान पुढे जाते, पदर पसरते, मग तुमचं समाधान होईल. मला आजच्याच माझा पगार पाहिजे ना. अगं माणसाने जरा कळ सोसावी. कळ सोसली की नाही माणूस मोठा होतो. तुम्ही आधी माझा पगार द्या. तशा बिले पार्लरवाल्या माझ्या माग लागले. हा तयार कर. नाही करते म्या, पण शूट संपलं ना, मला लगेच पेमेंट पाहिजे, आधी सांगते. रोख पैसे मिळतील. वाउचरवर सही केली की रोख पैसे मिळतील, कळलं का? ठीक आहे. मला कामाचा अपमान करायला आवडत नाही ना, म्हणून हे काम करणार आहे म्या. आणि तुमची रिस्पेक्ट पण करते, त्यामुळे हा रोल करते म्या. तुम्हाला माहित आहे, गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. मॅम, त्या गर्दीत बरं मी फ्रेश होऊन येते, मग आपण केक ऑर्डर करत आणि छान सेलिब्रेशन करूयात. बरं चालेल. काय या बायका मला वाईट काम करायला लावतात. तिकडे फार्म हाऊसवरच माझं काम सोपं झालं असतं. इकडेच तुझ्या बॉयफ्रेंडकडे तुला पाठवलं असतं. असं भाग्य लागतं का ग प्रत्येकाला? नाही ना. पण तुला इथे हॉटेलवरच येऊन मरायची घाई होती. मर. काय गरज होती माझ्या पोटात तुझं बाळे म्हणायची? खूप मरायची घाई झाली ना तुला. मर आता. नीलू, आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं आणि लग्न कधी करायचं आपण?
काय बोलताय डॉक्टर? मला नाही तुमच्याशी लग्न करायचं. मला जयसिंग बरोबरच संसार करायचा. नीलू, पण तुझ्या पोटात माझं बाळ आहे, तरीही तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय. नट्टू, नको ना नाराज होऊस. मला माहितीये तू माझ्यात खूप गुंतलायस. तुला कायमचं माझ्यासोबत राहायचंय. माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी खूप छान संसार करायचाय. पण आपण असं नको करूयात. मला नाही लग्न करायचं. मी जर तुझ्यासोबत पळून आले ना तर जयसिंग तुला आणि मला जिवंत नाही ठेवणार. त्यापेक्षा आता जे चाललंय ते खूप छान चाललंय ना. नीलम, पण तुझ्या पोटात बाळ आहे. तुझ्या नवऱ्याला काय सांगणार आहेस? काय नाही, त्यांचंच आहे म्हणून सांगेन. त्यांना सांगेन दारूच्या नशेत तुमच्याकडून हे सगळं घडलंय. आणि तसंही दारू पिल्यावर आदल्या रात्री काय घडलंय त्यांना कुठे आठवतंय? डॉक्टर, मी तुमच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. या सगळ्यात ना मला तुमचं नाव कुठेच येऊ द्यायचं नाही हो. खूप वर्षांनी हे सुख माझ्या आयुष्यात